काय मग सकाळ सकाळ काय गमती जमती चालल्यात नवरा बायकोंच्या? मी फ्रेश होऊन येतो. म्हणजे नाश्ता आणलाय, गरम करायच्यावर खाऊन घ्या. आई काय प्रत्येक वेळेस येताना खायला घेऊन येतेस ग? माझ्या तोंडाला जरा आराम मिळू दे की. हॉस्पिटलच्या दारातनं बाहेर पडता यायला पाहिजे मला. हाय का आता? अगं खाल्लं नसतं औषधं कशी घेणार? बरं थांब, आत्ताच उठले, ब्रश करू दे मला. हा आता सुटली असेल चल तिथे आपण आवरून घेऊ. तू तोपर्यंत नाश्ता कर. हा होईल होईल, ते माझं लक्ष आहे, सांगून ठेवलेलं मी. हा बांधावरून शेळी गेल्याचा राग येऊन एकाचा खून. कौतुक कौतुक केवळ कौतुक. तात्यासाहेब काय झालं? ही बातमी वाच. नुकत्याच निवडून आलेल्या उमेदवाराकडून हारलेल्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी. अहो तात्यासाहेब, या बातमी नुसतं खुश काय होत आहे? या बातमीवर पार्टी झाली पाहिजे आणि ती पार्टी मी तुम्हाला देणार. पार्टी तेव्हाच जेव्हा सत्याच्या हातात बेड्या घातल्या जातील, त्याला जेलमध्ये टाकलं जाईल. देवा, झालं गेलं कायमचं विसरून जाऊ दे आम्हाला. तुझ्या कृपेने आज वाघमारे माझ्या डोळ्यासमोर आहेत, सुखरूप आहेत. इथून पुढे असं कुठलंच संकट त्यांच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. काय रे, काय झालं? असं काय बघतोय? काय नाही, हासच. थांबा, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघ. ताई, हो काय चाललंय टाइमपास तुमचा मोबाईल वर? इथं पलीकडच्या पेशंटचं सलाईन संपत आलंय, बघा ते. वाघमारे, अहो काय? अरे ते बघ मागं तिथं मोबाईल आहे, नर्सचा आहे त्या. त्यानं कसला तरी व्हिडिओ बघत होत्या आणि तुझ्यासारखा आवाज आला म्हणून बघत होते. माझा आवाज? वाघमारे, अहो माझ्यासारखा आवाज असणारे 10 माणसं आहेत या जगात. ते सोडा, तुम्ही आत्ता कुठं जरा बऱ्या झालाय ना, मग कशाला लगेच एवढी हालचाल करताय? आराम करा ना जरा. बसा तुम्ही नीट. हे घ्या, ज्यूस पिऊन घ्या, बसा. काय करू मग, बोर झाला आता मला. मग बोर होतोय तर मला सांगायचं ना, मी तुमच्याशी गप्पा मारतो, तुम्हाला गोष्ट सांगतो, नाही तर मग गाणं गाऊन दाखवतो तुम्हाला. नको बाबा,
ऐकलंय काल रात्री तुझं गाणं. बरं घ्या ज्यूस प्या. वया काही म्हणा, ऍक्सिडेंट जो काही नसल्यामुळे कामाचं लय व्याप वाढलाय. होय की, सकाळपासून कामाचा डोंगर उचलून उभी आहेस ना तू, म्हणतो नाकाचा शेंडा सुकलाय तुझ्या. होय? ही निबेट पण माझ्याच 5वीला पुजून ठेवली, काय कळ ना बघ. चांगलं वाटलं होतं का 13वीला जेवण घालू म्हणून, पण नाही, आता आल्यावर तिचीच आरती करावी लागणार. अहो मम्मी, लय नका लोड घेऊ, येऊ द्या की तिला. ती आल्यावर पुन्हा आपण आपला डाव खेळूच की. आणि मी काय म्हणते मम्मी, या टायमाला तुम्ही तिचं जगणं असं हराम करा का नाही, का तिला वाटायला पाहिजे गोळीनं मी मेले असते तर बरं झालं असतं बघा. आणि मम्मी, तुम्ही आता असं काहीतरी प्लॅनिंग करा का ती नेबरट मंजूनी स्वतःच्या गळ्याला फास लावून मरल. अगं कवे, तुझ्या जिबल्या तर हाड नाहीच, थोडी तरी लाज वाटू दे ग. ज्या सत्यदादांनी आपल्याला हा घरात आणलं, लहानाचं मोठं केलं, आपल्याला चांगलं सांभाळलं, भावाची माया दिली, निदान त्याच्या समाधानासाठी तरी मंजुळीचा चांगला विचार कर ग. मंजुळीने तुझं काय एवढं वाईट केलंय ग? सांग की, त्यांनी तुझं काय वाईट केलंय? ए सवे, तुला लय पुळका आला असेल ना तर नेबट मंजुवणीचा, तर तो तुझ्याकडेच ठेव, की त्या आम्हाला सांगायला यायची गरज नाही, कळलं ना? ए कवे, ए सवे, तुला ठराय ना त्या पुरीमुळे हरले मी, मग एवढा कशाला तिचा पुळका ग? आणि माया प्रेम काय एकट्या सत्तादानच तुला लावली रे, आम्ही बी लावली की. तुला जर त्या निर्भेटचा एवढाच पुळका येत असेल का नाही, का तिच्या बरोबर राहा, आणि ती घराच्या बाहेर पडली का तू बी तिच्या बरोबर बाहेर पड. काय काय सपने, कसला विचार करायला लागलीस? कशाचं टेन्शन घेतलंय? कवाधरण सगळी तर समधी काम आवरलेत की. नाही, कामाचं टेन्शन नाही. मी असं विचार करत होते का तुम्हाला आता सगळी पावलं एकदम सावधपणे उचलायला लागतील बघा. म्हणजे आता सत्यभाऊजी ऑलरेडी नाराज आहेत ना तुमच्यावरती. तुम्ही त्या ऍक्सिडेंटल जॉबने त्रास दिला का नाही तर अजूनच नाराज होतील बघा. त्यांचं मन जिंकण्यासाठी काहीतरी करायला लागतंय बघा आता तुम्हाला. मग आता काय करायचं मी तिचं मन जिंकायला? सोपं आहे. म्हणजे आता त्यांचं मन जिंकण्यासाठी का नाही तुम्ही ऍक्सिडेंटल जॉब यांना बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. म्हणजे मग सत्यभाऊजींना जरा बरं वाटेल बघा, ते कौतुक बी करतील तुमचं.